पुलगाव देशातलं सर्वात मोठं आणि आशियातलं दुसऱ्या क्रमांकाचं शस्त्र भांडार। नागपूरपासून 110 किलोमीटर आणि वर्ध्यापासून साधारण अर्धा तासाच्या अंतरावर पुलगावचा हा संपूर्ण 10,000 एकराचा परिसर लष्कराच्या ताब्यात आहे। या ठिकाणी लष्कराचे 2 ते 2,500 जवान आणि त्यांचे कुटुंबीय राहतात। भारतीय सैन्याचा दारुगोळा या ठिकाणी साठवला जातो। लष्करी जवानांच्या मुलांसाठी या ठिकाणी केंद्रीय विद्यालय सुद्धा आहे। या लष्करी तळाच्या परिसरात आगरगाव, पारधीबेडा, पिपरी, नागझरी, मुरदगाव अशी काही छोटी गावं आहेत। स्फोटानंतर ही गावं रिकामी करण्यात आली आहेत। विशेष म्हणजे अतिशय संवेदनशील असलेला हा परिसर गुगल मॅपवर शोधायला गेलात तर सापडत नाही, कारण लष्करातल्या बंदुकांपासून क्षेपणास्त्रही इथं साठवली जातात। पुलगावातल्या शस्त्रसाठ्यात बंदुका, तोफगोळे, रणगाडे आणि क्षेपणास्त्रही आहेत। पुलगावचा डेपो हा अंतर्गत विभागातला एक मोठा ॲम्युनिशन डेपो आहे आणि त्याचं स्केलिंग केलेलं असतं। पुलगावचा डेपो आहे हा संपूर्ण आपल्या पश्चिम आणि दक्षिण विभागाला हा दारुगोळा पुरवण्यासाठी हा इथं स्थापला गेला आहे। पुलगावमध्ये शस्त्रास्त्रांचे अनेक बंकर बनवलेले आहेत। प्रत्येक बंकरमध्ये सुमारे 5 ते 6,000 किलो एवढा प्रचंड शस्त्रांचा साठा असतो। त्यामुळे अर्थातच इथली सुरक्षा ही अव्वल दर्जाची असते। प्रत्येक दारुगोळ्याची भांडार जी आहेत तिथं आग लागू नये किंवा अँटी फायर मेजर्स ज्याला म्हणतात, ही प्रचंड प्रमाणात आणि अत्यंत दक्षतेने घेतली जातात आणि त्याची वारंवार पाहणी होते। त्याच्यावर प्रचंड पैसा खर्च केला जातो। DSC अर्थात डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सचे जवान या शस्त्रसाठ्याची सुरक्षा करतात। लष्कराच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर या DSC जवानांना सुरक्षेसाठी तैनात करण्यात येतं। पुलगावात झालेल्या स्फोटातही याच जवानांचा मृत्यू झालाय। अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला हल्ला तसेच भारतातील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर पुलगावातील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवली होती। यानंतर या परिसरातील लष्करांशिवाय इतर उपक्रम बंद करण्यात आले होते। अतिसंवेदनशील अशा या परिसरात कडेकोट सुरक्षा असताना आग लागलीच कशी असा प्रश्न उपस्थित होताना यामागे घातपात तर नाही ना अशी भीतीही व्यक्त होते। पराग ढोबळे आणि सारंग पांडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, पुलगाव, वर्धा।